नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर सुरेखा मोंडकर या माझ्या मैत्रिणींनी लिहिलेली एक कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे संपली एकदाची सुट्टी. जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक, शेअर, कॉमेंट आणि चॅनेलला नवीन असल्यास सबस्क्राईब जरूर करा. ऐकूया तर संपली एकदाची सुट्टी. लेखिका आहेत सुरेखा मोंडकर. तू सारखी आपली माझ्याशी तुलना करत असतोस. तू अतुलनीय आहेस. मी पामर कुठे करू शकतो तुझ्याशी तुलना? नुसतं तोंडाने बोलतोस. सारखी आपली माझ्याशी कॉम्पिटिशन चाललेली असते. तोंडाबरोबरच तिचे हात पण चाललेले असतात. म्हणजे घर आवरण्यासाठी बरं का. आता मी काय कॉम्पिटिशन केली? केवढा पसारा घातलायस तू तुझ्या खोलीमध्ये. आता हा टी शर्ट असाच बेडवर, खिशातले पैसे काढलेस ते तसेच टेबलवर. अगं पण तू कशाला आवरतेस? माझा मी आवरेन ना, मला वेळ झाल्यावर. माझ्या पर्सेस, ओढण्या माझ्या खोलीत पडलेल्या असतात, तर मग ओरडत असतोस तू पसारा 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 म्हणून. अगो पण मी नुसताच ओरडतो, आवरायला नाही येत तुझी खोली. काय तू कशाला आवरतेस माझी खोली? आणि मी काय तुझ्याशी कॉम्पिटिशन वगैरे करायला नाही. माझ्या खोलीत मी पसारा घालत आहे ना. हळू. अरे किती जोरजोराने ओरडतोस. किती वेळा सांगितलं तुला. वरच्या मजल्यावर, खालच्या मजल्यावर, अगदी सगळ्यांना ऐकू येत. बोलता बोलता ती या खोलीतून त्या खोलीत सगळ्या घरभर फिरून आली होती. अरे ती लोक काय भांडत नाहीत का कधी? भांडतात ना, भांडतात. पण सगळ्या टॉयलेटची दारं बंद करून ठेवतात. कारण टॉयलेटचं जे ब्लॉक्स आहेत ना, तिथूनच त्याच्यातूनच आवाज बाहेर जातो. शिवाय टीव्हीचा आवाज तो काय करतात, मोठा करून ठेवतात आणि मग भांडतात. बापरे, म्हणजे एवढी पूर्वतयारी करून भांडायचं? म्हणजे मूड आल्यावर भांडायचं पण नाही? जा, मग नाहीच मी भांडणार. आता नाही तुला मी अशी माघार घेऊन देणार. तू माझ्या सगळ्या म्हणजे सगळ्या श्रमावर माझा बोळ्या पुरवलास बघ. आता ह्यात तुला कसले श्रम झालेत ग? काय बोलतेस काय? म्हणजे काय? अरे आता मी सगळ्या खोल्यांमधले टीव्ही, म्युझिक सिस्टीम सगळं ऑन करून आले आणि व्हॉल्यूम अगदी फुल करून आले. आणि आता तू म्हणतोस की आता भांडायचं नाही. हा रडीचा डाव झाला. हे काय आपलं? त्याला अगदी हसूच येत होतं. पण तिला दिसलं असतं जर काही हसू, तर मग ती आणखीनच वैतागली असती. रोजचा तिचा दिनक्रम इतका काही धावपळीचा असतो. सतत कामात व्यस्त असते, व्यग्र असते. आता लागून आलेली ही 4 दिवसांची भली मोठी सुट्टी हीच तिच्या पचनी पडत नव्हती. कुठे बाहेर गेलो असतो तर तिनेच किती उन्हाळा होतोय, आपण घरीच आराम करूया असं म्हणून फतवा काढलेला. चला पण आता आज सुट्ट्या संपतील, उद्यापासून दोघांचं ऑफिस सुरू होईल. म्हणजे मग एकदा कामाचा धबडगा सुरू झाला की होईल ती नॉर्मल. त्याने हळूच रविवारच्या पुरवणीमध्ये तोंड खुपसलं. धन्यवाद. लेखिका आहेत सुरेखा मोंडकर आणि सादर करती आरती गुप्ते.